हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एक सिक्रेट मसाला वापरून फ्लावरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर इथे मी फ्लावरचे असे मोठे तुकडे करून घेतलेत. आता याला आपण गरम पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर मी ते गरम पाणी करून घेतलं आहे ते यामध्ये घालणार आहे. गरम पाण्याने फ्लावर धुतला की त्यामध्ये जर काही आळे वगैरे असेल तर ते निघून जातात. आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करते कारण की पाणी गरम आहे म्हणून. आता याला आपण 5 मिनटं साईडला ठेवून घेऊया. तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं साहित्य घेऊया कट करून. तर इथे मी मीडियम आकाराचा कांदा कट केला आहे, एक टोमॅटो कट केला आहे, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्त्याची पाने घेतली. आता इथे 5 मिनटं मी गरम पाणी टाकून फ्लावर 5 मिनटं साईडला ठेवला होता. आता आपण यामधले सर्व पाणी काढून घेऊया व फ्लावर स्वच्छ धुवून घेऊया. तर पाहू शकता इथलं सर्व पाणी मी काढून घेतलं आहे. आता इथे गॅसवरती मी कढई ठेवली. त्यामध्ये आपल्याला 1.5 पळी तेल घालायचे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची. इथे मी पाव चमचा मोहरी घेतली. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे. जिरे फुलले की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची. 7-8 कढीपत्त्याची पाने मी इथे घातली आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आता हे सर्व छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. एक 2 मिनटं आपल्याला कांदा मीडियम गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे. आपला कांदा परततोय तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पाहू शकता आता आपला कांदा परतला आहे. आता यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. तर इथे मी ही घरी बनवलेली अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही रेडीमेड अद्रक लसूणची पेस्ट घातली तरीसुद्धा चालणार आहे. आता आपल्याला 1 मिनिटभर अद्रक लसूणची पेस्टसुद्धा परतून घ्यायची आहे. अद्रक लसूणची पेस्ट परतून झाली की यामध्ये आपण जो बारीक टोमॅटो कट करून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. अगदी झटपट आणि खूप छान होते ही रेसिपी. नक्कीच ट्राय करा. मुलांना देखील खूप आवडते. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही झटपट करून देऊ शकता. पाहू शकता आता आपला टोमॅटो परतून झाला आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. तर इथे मी 1 चमचा कांदा मसाला घातला आहे. अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे. पाव चमचा लाल तिखट घातले आहे आणि थोडीशी हळद घातली आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचे. मसाले छान तेलामध्ये परतले की भाजीला कलर देखील खूप छान येतो आणि भाजीची टेस्टसुद्धा खूप छान लागते. तर आपल्याला 1 मिनिटभर मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. अजूनपर्यंत चॅनलला लाईक केले नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. तर पाहू शकता आता आपले मसाले देखील परतून झालेत. आता यामध्ये आपण फ्लावर घालून घ्यायचं आहे. तर इथं सर्व फ्लावर मी कढईमध्ये घालून घेते आणि हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आता हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला मी इथे 2 ग्लास पाणी घालणार आहे. इथे मी छोटे ग्लास घेतले.
पाहू शकता इथे मी छोटे 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे. अधूनमधून भाजी हलवत जा, नाही तर खाली लागेल. आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. आता 5 मिनटं झाली आहेत. आपण झाकण काढून पाहूया आपली भाजी शिजली आहे का. तर अजून थोडी कच्ची आहे भाजी. आपण यावरती पुन्हा झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घेणार आहे भाजी. तर पाहू शकता 5 मिनटं झाली आहेत. आता आपण भाजी चेक करूया. आपल्या भाजीला कलर देखील खूप छान आला आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. पाहू शकता आपलं फ्लॉवर देखील खूप छान शिजलं आहे. आता यामध्ये जो आपण सिक्रेट मसाला घालणार होतो तो घालून घेऊया. तर इथे मी मॅगी मसाला घालत आहे. भाजी पूर्ण शिजल्याच्या नंतर हा मसाला घालायचा आहे. मसाला घातल्यानंतर सर्व भाजी मिक्स करून घ्यायची. आता यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची फ्लॉवरच्या भाजीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.